म्हणजे आम्हाला आमच्या मुलाला वाटेल ते घडवता येतं, बनवता येतं, ही सगळ्यात महत्वाची. कुणी वरून येताना काही घेऊन आलाय, कुणी वरून येताना त्याला जरा मेंदूच कमी होता, डोकंच कमी होतं, त्याच्यात जरा क्षमताच कमी आहे, त्याला जरा उशिराच कळतं, त्याच्यात जरा बुद्धीचा भागच कमी आहे, असला प्रकार कधीच अस्तित्वात नसतो. ही गोष्ट प्रत्येक लक्षात ठेवा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर परमेश्वर तेवढीच कृपा करत असतो जेवढी सगळ्यांवर करतो. म्हणजे सूर्य ऊन देताना, प्रकाश देताना असं कधी म्हणत नाही की जरा पन्हाळ्यावर जास्त ऊन टाकू, कोडोलीत जरा कमी देऊ, वारं जरा आपण कोल्हापूरकडे जास्त, असं कधी घडत नाही. हे प्रत्येकाला सगळ्यांना सारखं मिळतं. तुम्हा आम्हाला बुद्धी सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला ताकद सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला क्षमता सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला गुण सारखे मिळालेत. कुठलाही फरक नाही. फरक जर कुठला असेल की जो त्याचा जास्तीत जास्त वापर करतो तो सगळ्यात जास्त यशस्वी होतो, आणि जो गुण असूनही वापर करत नाही तो अपयशी ठरतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती असेल, वयाच्या 4थीत असताना त्याला कळलं आपण उत्तम फलंदाज होऊ शकतो. बस त्याला कळलं आपल्यात काय आहे, आपल्यात कुठला गुण आहे, क्रिकेट खेळायचा आहे, फलंदाजी करायचा आहे. तो फक्त तेवढंच करत राहिला, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला 9वीत कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. 9वी पासून त्यांनी सराव सुरू केला, तो भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर एवढी प्रगती नाही करू शकला का? सुरुवात उशिरा झाली. तुमच्यात असलेल्या गुणाचा विकास तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं उदात्त यश तुम्हाला मिळतं. महत्वाचं आहे. म्हणजे गुण प्रत्येकाच्यात असतोच. काही लोकांना शाळेतच असताना कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं विकास चालू करतात. काही लोकांना हायस्कूलला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना कॉलेजला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते काय जमतंय का पाहतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हातपाय हलवतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते काय साधतंय का बघतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते प्रयत्न सुरू करतात. आणि काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आहे तसे निघून जातात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्याची यशस्वीता कशात आहे, तर तुमच्यात काय आहे तुम्हाला कळणं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्या जीवनावर तुमची परिस्थिती अजिबात बदल घडवत नाही. तुमच्या जिद्द हवी, तुमच्या चिकाटी हवी, आणि मुळात तुमचं ध्येय निश्चित हवं. हे जर पक्क असेल तर कसलीही परिस्थिती असू द्या, मग तुम्ही गरीब असा, तुम्ही श्रीमंत असा, काहीही फरक पडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.